तर राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय। याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं, हेक्टरी 50,000 रुपयांची मदत करावी अशी मागणी केली जाते। उद्धव ठाकरे यांनीही या मागण्या केलेल्या आहेत। त्यांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना त्यांनी लिहिलेल्या एका पत्रकाचा सुद्धा दाखला दिलाय। या पत्रामध्ये फडणवीस यांनी राज्य सरकारला तेव्हा ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती। ठाकरे यांनी सुद्धा सध्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे। नुकसानीची व्यापकता आणि सार्वत्रिक झालेले नुकसान पाहता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून दुष्काळाच्या निकषाप्रमाणे ही मदत दिली गेली पाहिजे। आपण तातडीने लक्ष घालावे ही विनंती आपला गिचपीड देवेंद्र फडणवीस ने गिचपीड म्हणजे त्यांची सही आहे तसं मी म्हटलं, मला वाचता नाही वाचता येतं तो बघा तुम्ही सही, पण अशी हे त्यांनी त्यावेळेला दिलेलं हे पत्र आहे। आता तेव्हा ओला दुष्काळी संज्ञा होती आणि मग तुमचं सरकार आलं होती संज्ञा काढली का? तर हे फालतू शब्दाचे खेळ करू नका। एक तर तातडीने मी पुन्हा त्याचा पुनरुच्चार करतो की शेतकऱ्याचं कर्ज माफ झालं पाहिजे। तुम्ही त्याला ओला दुष्काळ म्हणा, नाही तर तुमच्या आपलीचा दुष्काळ म्हणा, काही म्हणा, पण शेतकरी या संकटात आहे। शेतकऱ्याला ताबडतोब हेक्टरी 50,000 रुपये मदत झाली पाहिजे। बाकीचे सुद्धा खूप विषय आहेत, कारण घरदारं वाहून गेलेली आहेत।